बघा आपला कंटिन्यू चाललेला टॉपिक आहे मित्रांनो, घटक एक संख्याज्ञान, त्याच्यातला उपघटक पाचवा, 4 घटक आपले पूर्ण झाले, त्याच्यावर आधारित तुम्हाला स्वाध्याय पण टाकलेले आहे. उपघटक पाचवा, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. म्हणजे पेपर मध्ये तुम्हाला काय केले जातात, संख्या दिल्या जातात आणि सांगतात मोठ्यात मोठी संख्या तयार करा, लहानात लहान संख्या तयार करा, असा प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये टाकला जातो. किंवा मोठ्यात मोठ्या संख्येतून लहानात लहान संख्या वजा करून येणारं उत्तर सांगा किंवा ओळखा, असे प्रश्न तुम्हाला टाकले जातात. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना, लहानात लहान संख्या तयार करताना काही नियम आहेत. ते नियम मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. बघा काय नियम दिलेले आहेत. बघा पहिला, मोठ्यात मोठी संख्या बनविताना दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावायचा आहे. म्हणजे पेपर मध्ये तुम्हाला जर संख्या दिलेल्या असतील तर काय करायचंय आपल्याला, प्रश्न काय, मोठ्यात मोठी संख्या बनवा असं म्हटलेलं असतील तर काय करायचंय, दिलेल्या संख्यांचा अंकांचा कोणता क्रम लावायचा आहे, उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम म्हणजे काय, जिना वरून खाली उतरत जाणे, याला म्हणायचं उतरता क्रम. हा पहिला नियम झाला. आता दुसरा नियम आहे, लहानात लहान संख्या बनविताना दिलेल्या अंकांचा चढता क्रम लावावा. कोणता क्रम लावायचा आहे, चढता क्रम लावायचा आहे. म्हणजे हे डोक्यात ठेवायचंय, लहानात लहान संख्या तयार करायला सांगितली तर दिलेल्या अंकांचा कुठला क्रम लावायचा, चढता क्रम लावायचा. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, जिना वर चढत जायचं आहे. हा दुसरा नियम झाला. तिसरा नियम, लहानात लहान संख्या बनवताना, बघा लहानात लहान संख्या बनवताना जर अट टाकली त्यांनी, आता अट, जर दिलेल्या अंकांमध्ये शून्य असेल, काय असेल, शून्य असेल, तर अंकांचा चढता क्रम लावताना शून्य सुरुवातीला, बघा लहानात लहान संख्या बनवताना जर दिलेल्या अंकांमध्ये शून्य असेल तर अंकांचा चढता क्रम लावताना शून्य सुरुवातीला घ्यायचा नाही, तो दुसऱ्या स्थानावर घ्यायचा. उदाहरणार्थ सांगतो बघा, लहानात लहान संख्या बनवायची आहे आणि त्यांनी बनवायला सांगितली आहे, असं दिलं उदाहरणार्थ म्हणून 0 1 2, आणि यांनी काय सांगितलंय, आता इथं शून्य सुरुवातीला दिलेला आहे, लहानात लहान संख्या तयार करायची आपल्याला. लहानात लहान संख्या तयार करताना काय सांगितलं होतं, चढता क्रम. मग पण इथं शून्य दिलाय यांच्यात, शून्य दिलाय म्हणजे अगोदर कोण घेणार, 1, 1 नंतर कोण घ्यायचा, 2 नंबरला त्यांनी सांगितलं इथं दुसऱ्या स्थानावर शून्य घ्यायचा. कुठला कोण घ्यायचा, शून्य, आणि त्याच्यानंतर कोण, राहिलेली संख्या. म्हणजे लहान संख्या कोणती तयार झाली, 102, ही लहान संख्या तयार झालेली आहे. 0 12 नाही होणार, 3 अंक दिले तर 3 अंकी संख्या आपण शोधतोय. ओके. आता चौथा नियम, काही वेळा अंकांची संख्या, आता बघा काही वेळेस काय करतात, अंकांची संख्या कमी देतात. काही वेळा अंकांची संख्या कमी दिलेली असते, त्यावेळी अंकांची काय करायची, त्यावेळी अंकांची पुनरावृत्ती करावी. म्हणजे तुम्हाला संख्या 3 दिल्यात, किती दिल्यात, 3 संख्या दिल्यात, आणि सांगितलंय 4 अंकी संख्या तयार करा, मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान. त्यावेळेस काय करायचं, अंकांची पुनरावृत्ती करायची. पण कोणत्या अंकांची पुनरावृत्ती करायची, यासाठी तुम्हाला 5वा पॉइंट दिलाय. काय आहे 5वा पॉइंट, बघा, अशा वेळी लहानात लहान संख्या बनवताना, कोणती संख्या बनवताना, लहानात लहान संख्या बनवताना कोणत्या अंकाची पुनरावृत्ती करायची, लहान अंकाची पुनरावृत्ती करायची. आणि मोठ्यात मोठी, बघा, आणि मोठ्यात मोठी संख्या बनवताना मोठ्या अंकाची पुनरावृत्ती करावी. कोणत्या अंकाची, मोठ्या अंकाची पुनरावृत्ती करावी, असं त्यांचं काय आहे, म्हणणं आहे.
उदाहरणार्थ बघा इथं लिहून दाखवतो मी. 1 2 3 या पासून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय होईल बरं? मोठ्यात मोठी संख्या बघा 3 3 2 1 ची संख्या मोठ्यात मोठी होईल. म्हणजे कोणाचा विचार केलाय आपण? मोठ्या संख्येचा. कळलं? मोठ्यात मोठी संख्या किती वेळा लिहिली? 2 वेळा लिहिली. पुनरावृत्ती करायची आपल्याला. काय करायची आहे? पुनरावृत्ती करायची आहे. बघा आपला 6वा पॉइंट चाललाय. हे कळलं तुम्हाला? लहानात लहान संख्या बनवायची असेल तर लहान संख्येची पुनरावृत्ती करायची आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर मोठ्या संख्येची पुनरावृत्ती करायची. म्हणजे पेपर मध्ये तुम्हाला 3च संख्या दिल्या 1 2 3 यापासून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. तर कोणाची पुनरावृत्ती केली आपण? 3 ची केलेली आहे. कळलं? आणि जर इथं तेच म्हटलं लहानात लहान संख्या तयार करा तर काय होईल बरं? लहानात लहान संख्या तयार 1 ची पुनरावृत्ती होईल. 1 1 2 3 म्हणजे 1123 आणि मोठ्यात मोठी कोणती झाली? 3321. कळलं? आता हा पॉइंट बघा 6वा. विशिष्ट अंकी म्हणजे जर वेगवेगळ्या प्रकारचे अंक तुम्हाला दिले आणि सर्वात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक 9 हा असतो. म्हणजे मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या म्हटलं तर किती झाले रे? मोठ्यात मोठा 1 अंकी संख्या कोणती झाली? 9. बघा उदाहरणार्थ 9999 ही 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. म्हणजे पेपर मध्ये जर म्हणलं त्यांनी मोठ्यात 3 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून लहान अंकी 3 अंकी लहानात लहान संख्या वजा करून येणारं उत्तर सांग. मोठ्यात मोठी संख्या कोणती झाली? 3 अंकी 999 आणि लहान कोणती झाली? 100. मग 999 मधून 100 वजा केले उत्तर किती राहिले? 899. कळलं? आता 7वा मुद्दा आहे बघा. विशिष्ट अंकी सर्वात लहान संख्येत बघा. विशिष्ट अंकी सर्वात लहान संख्येत डावीकडचा पहिला अंक कुठला? डावीकडचा पहिला अंक हा 1 असतो. लहान संख्येमध्ये डावीकडचा पहिला अंक कोण असतो? 1 असतो. उदाहरणार्थ 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 1000. कोणती आहे? 4 अंकी लहानात लहान संख्या 1000 ही आहे. मोठ्यात मोठी कोणती आहे? 4 अंकी 9 घ्यावा लागल. 9999 ही मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या आपल्याला पाहायला मिळेल. आता याच्यावर आधारित आपण काय उदाहरण पाहणार आहोत. हे सगळ्यांनी व्यवस्थित काय करा? लिहून घ्या. बघा लक्ष द्या. प्रश्न पाहिलाय काय विचारलाय तो पाहू आपण. 3 2 4 5 7 1 या अंकांचा प्रत्येकी, इथं अट दिली जाते उदाहरणार्थ तुम्हाला, प्रत्येकी एकदाच वापर करून 6 अंकी मोठ्यात मोठी. तुम्ही लक्षात ठेवायचं अट काय दिलेली आहे? एकदाच वापरण्याची अट दिली आणि किती अंकी संख्या तयार करायची? 6. आणि कोणती करायची? मोठ्यात मोठी. मग आता बघा मोठ्यात मोठी संख्या बरोबर प्रत्येक अंक घ्यायचा आहे. आता सगळ्यात मोठा अंक शोधा. कोणता आहे? 7.
मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय सांगितलं तुम्हाला? चढता क्रम का उतरता क्रम? नियमामध्ये काय सांगितलं होतं? चढता क्रम की उतरता क्रम? उतरता. मग बघा मोठी संख्या शोधा. 7. 7 नंतर कोण? 5. 5 नंतर कोण? 4. 4 नंतर कोण? 3. 3 नंतर कोण? 2. आणि 2 नंतर कोण? 1. ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आता लहानात लहान संख्या. आता लहानात लहान संख्या शोधताना काय करायला सांगितलं होतं? चढता क्रम. मग सगळ्यात लहान संख्या शोधायची. कोण? 1 नंतर 2 3 4 5 आणि 7 झाले. 3 अंकी 6 अंकी झाले. ओके. पुढचा प्रश्न बघा आता. 8 3 7 5 4 2 यातील कोणतेही 5 अंक. किती अंक घ्यायचे? 5च घ्यायचे. ते प्रत्येकी एकदाच वापरायचे आणि मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. मग आता बघा, मोठ्यात मोठी किती अंकी? 5 अंकी. बघा, मग सगळ्यात मोठा नंबर कोण? 8. नंतर कोण? 7. नंतर कोण? 5. नंतर कोण? 4. नंतर कोण? 3. किती अंकी सांगितली त्यांनी? 5 अंकी. मग बघा, 1 2 3 4 5 झाली संख्या तयार. तिसरा प्रश्न बघा. आता हा पेपर मध्ये विचारलाय. 2018च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. काय विचारलाय बघा. 4 5 6 0 8 हे अंक अट काय टाकली? एकदाच वापरायचे. म्हणजे 8 हा अंक पुन्हा पुन्हा घ्यायचा नाही, एकदाच घ्यायचा. तयार होणारी मोठ्यात मोठी, अगोदर याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार होणारी आपण काय करू? घेऊ. मग बघा, सगळ्यात मोठा अंक इथं मी म्हणतो मोठी कोण आहे? 8 6 5 4 0. नंतर काय सांगितलं? लहानात लहान संख्या. आता लहान संख्या बघा, आता लहान संख्या तयार करायची म्हटल्यानंतर 0 तर सगळ्यात लहान आहे. पण आपण एक नियम बघितलाय. काय बघितला होता? तो 2 नंबरला घ्यायचा. मग लहान संख्या काय होईल? 4 0 5 6 8 झाली लहान. यांची काय करायला सांगितली त्यांनी आपल्याला? बेरीज. यांची काय करायची? बेरीज. बघा, बेरीज. 8 6 4 10 चाला 1 5 5 10 आणि 1 11 चाला 1 6 आणि 1 7 आणि 8 4 12. ह्यांची बेरीज केली आणि त्या बेरजेची काय सांगितले त्यांनी? निमपट. बेरजेची काय? निमपट. निमपट म्हणजे निम्मी वजा. मग बघा, आता 127 1 0 8 निमपट म्हणजे 2 ने काय करायचं? भागायचं. बघा, 2 ने भाग द्यायचा. 2 सकी 12. नंतर किती आला बघा? 2 त्रिक 6 चाले 1 2 पंचे 10 चाला 1 2 पंचे 10 आणि 2 चौक 8 6 63,554. 63,554 हे झालं त्याचं उत्तर. कळलं का? म्हणजे प्रश्न किती? एकाच प्रश्नामध्ये त्यांनी काय केले होते? 2 ते 3 प्रश्न मिक्स करून टाकले होते. कळलं? हे झाले आपले असे 3 प्रश्न. व्यवस्थित उत्तर त्यांचं काय करा?
लिहून घ्या. बघा, आपलं उदाहरण चाललंय चौथं. 3 उदाहरण आपण पाहिले होते. आता प्रश्नात काय दिले आणि ते कधी विचारले बघा, 2020 ला पेपर मध्ये विचारलेलं आहे. प्रश्न काय दिलाय बघा, 0, 2, 3, 9, 7 हे अंक एकदाच वापरायचे. तुम्हाला सांगितलं होतं उदाहरणात काय काय दिली जाते अट ती अगोदर आपण समजून घ्यायची. तयार होणारी कोणती संख्या सांगितली, मोठ्यात मोठी, आणि किती अंकी सांगितली, 5 अंकी. बघा, आधी लिहून घ्यायची. मोठ्यात मोठी संख्या, मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या लिहिताना आपण काय करतो, उतरता क्रम, म्हणजे सगळ्यात मोठी अगोदर 9, 7, 3, 2, 0. त्याच्यानंतर 5 अंकी सांगितली. तयार होणाऱ्या लहानात लहान, आता लहान संख्या, लहान संख्या बघा. आता लहान संख्येसाठी 0 दिलाय त्यांनी, बरोबर. पण आपण काय सांगितलं होतं, 0 दिला असेल तर तो कधी किती नंबरला घ्यायचा, 2 नंबरला. मग लहान संख्या होईल 2, 0, 3, 7, 9 झाले. आता त्यांचं म्हणणं काय आहे, तर लहानात लहान 5 अंकी संख्या, ही 5 अंकी संख्या मोठ्या संख्येपेक्षा किती न मोठी आहे, किती न मोठी आहे, म्हणजे यांची काय करायची, वजाबाकी. वजाबाकी करताना बघा किती येईल वजाबाकी. आजचा घ्यायचा इकडून 10, 10 9 गेले, 1 राहिले. इथे किती राहिले होते, 1. इकडून 1 घेतला, इथे राहिले किती, 2. इथं 11, 11 7 गेले, किती राहिले, 4. त्याच्यानंतर इकडून 1 हातचा घेतला, इथं राहिले 6, इथं झाले 12, 12 3 गेले, किती राहिले, 9. वरून 6, 9 मधून 2 गेले, किती राहिले, 7. म्हणजे उत्तर तुमचं जे आहे 76,941 हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणजे आधी काय करायचंय, मोठी संख्या तयार करायची, नंतर लहान संख्या तयार करायची, त्यांची वजाबाकी करायची, ते तुमचं काय असेल, उत्तर. ठीक आहे ना. इथं वाटल्यास मी घेतो, मोठी संख्या जी आपण तयार केली 97,320, आणि लहान संख्या जी तयार केली 20,379. आता चला 5व्या प्रश्नाकडे या. 2, 0, 4, 6, 9, 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे, आणि किती अंकी संख्या तयार करायची आहे, 6 अंकी संख्या तयार करायची, मोठ्यात मोठी. आणि अट टाकली बघा त्यांनी आता इथं, विषम. आधी मोठ्यात मोठी संख्या तयार करू आपण. बघा 9, 6, 4, 2, 1, 10. ओके. बघा 9, 6, 4, 2, 1, 0 ही संख्या झाली मोठ्यात मोठी. आपला प्रश्न काय आहे, विषम सांगितली. आता इथं आली कुठली बघा, 0. म्हणजे ह्याला विषम संख्या समसंख्या माहितीये. समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या असतात त्यांना सम म्हणतात. आणि विषम 1, 3, 5, 7, 9 यांना विषम म्हणतात. मग आपण बघा इकडं, इथं 0 आहे, संख्या तयार झाली तुमची, पण 0 म्हणजे इथं पर्याय आहे का, 0 आहे, म्हणजे ही 0 ही काय संख्या झाली, सम झाली. म्हणजे तो चालेल का, नाही. चला आणखी इकडं बघा, 2 पण काय झाली, सम झाली, चालेल का, नाही. आपल्याला काय पाहिजे, मोठी पाहिजे. आता दुसरं 2 पर्याय राहिलेत.
या दोन पर्यायात बघू आपण. आता इथं बघा, इथं 10 आहे, इथं 9, इथं 96, इथं 102, म्हणजे इथं किती झालं बघा बरं उत्तर. शेवटी 9 ही संख्या विषम आहे. 9 ही संख्या काय आहे, विषम आहे. पण यांनी काय सांगितली, मोठ्यात मोठी. ही मोठी का ही मोठी सांगा, ही किती झाली, 6 अंकी, ही पण 6 अंकी झाली. मग एकक, दशक, शतक, हजार, इथं लाख, 10 लाख, म्हणजे 10 लाख किती झाले. हे बघा, येत काय झालं तुमचं उत्तर 10, 24, 69. म्हणजे याच्यामध्ये विषम संख्या कोणती आहे, 2 नंबरची. कोणती आहे, 2 नंबरची. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, बोला. 9,64,201 आणि इथं किती झाली, 10 लाख 1,02,469. म्हणजे ही संख्या मोठी आहे आणि म्हणून उत्तर कोणतं, 1. तुमची मोठी संख्या बनवून 0 आला म्हणून लगेच पर्याय बरोबर द्यायचा नाही. इथं विचारलंय काय त्यांनी, विषम विचारलेली, आपल्याला ही सापडलं. 6वा प्रश्नाकडे या. 1, 3, 5, 2, 7, 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारे 6 अंकी लहानात लहान. आता इथं त्यांनी काय विचारली, समसंख्या सांगितली. कुठली, समसंख्या. करा बरं तयार. हे अंक एकदाच वापरून तयार होणारी 6 अंकी लहानात लहान समसंख्या कोणती. आता लहानात लहान संख्या बनवायची पहिले. एक 1,23,579 ही संख्या लहानात लहान झाली. आता ही विषम संख्या, ही झाली बाद. आता ह्या संख्येपेक्षा ही संख्या मोठी, ही पण झाली बाद. ह्या संख्येपेक्षा ही संख्या मोठी, ही पण झाली बाद. मग पर्याय क्रमांक 4. लक्ष. 7वा प्रश्न आहे. 3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा. आता इथं काय वापरले, पुन्हा पुन्हा शब्द वापरला. आधीच्या प्रश्नात काय होतं, एकदाच वापरायचा. पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली किती, 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती, ती सांगायची आपल्याला. बघा इकडं, आधी संख्या तयार करून घेऊया आपण, मोठी करून घेऊया. काय होईल बरं, 7, 5, 3 बरोबर. किती अंकी झाली, 3 अंकीच झाली. आपल्याला किती अंकी काढायची, 5 अंकी काढायची. मग कोणती संख्या पुन्हा घ्यायची सांग. जो मोठा नंबर आहे तो घ्यायचा. मग कोणता मोठा आहे, 7. मग तो 7 किती वेळा घ्यायचा, 3 वेळा. झालं 5 अंकी संख्या दिसतीये. 1, 2, 3, 4, 5. कळलं. पुढे जाऊ. आता बघा, 1 ते 6 या क्रमिक अंकापैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार करायची. बघा आता 1 ते 6 क्रमिक अंक अगोदर लिहून घ्यावे लागतील आपल्याला. क्रमिक कोणते, 1, 2, 3, 4, 5, 6. आणि त्यांनी काय म्हटलंय, हे 6 अंक झाले. आता हे काय करायचं, एकदाच वापरायचं आहे आणि लहानात लहान संख्या तयार करायची. लहान संख्या काय होईल बरं, 1, 2, 3, 4 किती अंकी सांगितले, 6 अंकी सांगितले. हे 5 झाले, 6 हे झाली लहानात लहान संख्या. कळलं. आता इथं या 8, 9 या अंकाचा वापर करून
7 अंकी मोठ्यात मोठी कोणती संख्या बनवायची आपल्याला? विषम संख्या बनवायची आहे. कोणती संख्या बनवायची आहे? विषम. आता अगोदर आपल्याला 7 अंकी मोठ्यात मोठी घेऊया. 7 अंकी मोठ्यात मोठी. चला 7 अंकी मोठ्यात मोठी कोणती घेता येईल बरं? 9 मोठा आहे ना सगळ्यात, त्याला घ्यावा लागेल 7 वेळा. 9 3 4 5 6 6 7. ओके. आता झालं काय माहितीये? किती अंकी झाली? 3. आणि ह्याच्यात 7 अंकी संख्या झाली. पण या सगळ्या संख्येला 3 ने भाग जातोय ना. आपला मुद्दा काय आहे? 8 दिलाय ना ह्यांनी 8 दिलाय. मग जर ही संख्या आपण अशी लिहिली 9 9 9 9 8 9. 8 आला ना आता याच्यामध्ये. मग आता एकक स्थानी 9 आहे. 9 ही संख्या सम आहे का विषम आहे? विषम आहे. मग आपल्याला ह्यांनी सांगितली कोणती? विषम. म्हणजे उत्तर कोणतं बरोबर? खालचं. म्हणजे उत्तर हे बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये 8 पण वापरला आणि 9 पण वापरला. लक्षात आलं का? सम सांगितली असते बघा. ही झाली कोणती संख्या? विषम. आणि जर ते म्हटले असते सम तर काय झालं असतं? 9 9 9 9 8 एकक स्थानी आला असता. म्हणजे ही सम संख्या झाली असती आणि ही विषम संख्या झाली असती. कळलं? घ्या. किती प्रश्न झाले? 9. म्हणजे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे याच्यावरती किती प्रश्न झाले आपले? 9 प्रश्न झालेले आहेत.